आपण बघत आहात अकोला देवी दर्शन भाग 2। यामध्ये आपण विविध ठिकाणच्या देवींचे दर्शन करणार आहोत। सुरुवात करूया खोलेश्वर नवदुर्गा उत्सव मंडळापासून। माता आदिशक्ती सतीच्या शरीराचे 52 भाग, ज्यांना 52 शक्तिपीठे म्हणून ओळखले जाते, ते पश्चिम बंगालमधील वीरपूर जिल्ह्यातील लाभपूर येथे फुल्लरा देवी शक्तिपीठ म्हणून अस्तित्वात आहेत। त्याची प्रतिकृती अकोला येथे नवरात्र उत्सवानिमित्त स्थापन करण्यात आली आहे। या वर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे पश्चिम बंगालमधील उत्सवाचे आयोजन केले आहे। देवीच्या सर्व खोलेश्वर नवदुर्गा उत्सव मंडळ अकोला यांनी मिळत आहे। जय माता दी। त्यानंतर आपण बघत आहात श्री राम भरोसे शारदा नवदुर्गा उत्सव मंडळ रजपूतपुरा यांनी स्थापन केलेली आई तुळजाभवानीची देखणी मूर्ती। आई भवानी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देते आहे असा देखावा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी स्थापन केला आहे। आपल्याला हे रूप कसे वाटले हे कमेंटमध्ये आम्हाला अवश्य कळवा। त्यानंतर आपल्याला दर्शन होते ते रजपूतपुऱ्यातील विघ्नहर्ता नवदुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या देवीचे, जी सिंहासनावर विराजमान आहे। मंडळाचे युवा कार्यकर्ते उत्सवासाठी भरपूर परिश्रम घेत आहेत। रिगल टॉकीजच्या बाजूला नवदुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सिंहावर आरूढ असलेली माता स्थापन केली आहे। या मंडळाची देखील शहरात जुनी परंपरा आहे। त्यानंतर आपण पाहत आहात शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधी चौकातील देवीचे मंदिर। जुन्या धान्य बाजारातील व्यापारी मातेची दरवर्षी मोठ्या उत्साहाने स्थापना करतात। यावर्षी देखील अतिशय सुंदर अशी मूर्ती त्यांनी स्थापन केलेली आहे। मातेचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होताना आपल्याला दिसते। या मंडळाला देखील जुनी परंपरा आहे। जुना कपडा बाजारात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मातेची स्थापना केली आहे। या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुंदर अशी रोषणाई करण्यात आली आहे। दुरून पाहणाऱ्या भाविकांना सुद्धा त्यामुळे त्यांचे लक्ष केंद्रित झालेले आपल्याला दिसून येते। आपण याबद्दल आपले विचार कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। श्री सराफ बाजार नवदुर्गा उत्सव मंडळाने यावेळी शक्तिधामचा उत्कृष्ट असा देखावा सादर केला आहे। श्री जीण माता, श्री महालक्ष्मी माता आणि शाकंभरी मातेचे दर्शन आपल्याला या ठिकाणी घडते। न्यू तापडिया नगरात श्री गजानन महाराजांच्या मंदिराच्या समोर शीतला मातेची स्थापना यावेळी करण्यात आली आहे। शीतला मातेचे दर्शन घेण्यासाठी शहरातील विविध भागातील भाविक या ठिकाणी येतात। तसेच रात्री
गरबाचे देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे। परिसरातील युवती, महिला, पुरुष गरबा रास खेळतात आणि मातेला आपली श्रद्धा अर्पण करत आहेत। अकोल्यातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।